आमच्याकडे जर नाहीच आली गाडी तर आम्ही कचरा कुठे टाकायचा? नगरपंचायतीच्या तिथं नेऊन टाकायचा का रस्त्याला टाकायचा? घंटा गाडी जेव्हा येत नाही तेव्हा आम्ही विचारतो त्यांना की गाडी का येत नाही, तर ते म्हणतात गाडी दुरुस्त नाही आहे, दुरुस्तीला दिलेली आहे, तिचं काम निघालेलं आहे, गाड्या कमी आहेत असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे आमची पंचायत होते कचरा टाकायचा कुठे. तुम्ही माणगावमध्ये जे घोषणा देताना भाषणांमध्ये स्वच्छ माणगाव सुंदर माणगाव ते प्लीज देणं बंद करा, कारण अजिबात सगळा वेंधळा कारभार चाललेला आहे माणगावमध्ये. स्वच्छता नावाचा अजिबात कुठेही माणगावमध्ये स्वच्छता दिसत नाही. स्वच्छ माणगाव सुंदर माणगाव, पण माणगाव खरंच स्वच्छ आहे का? वेळेवरती घंटागाडी न आल्यामुळे माणगावमध्ये वारंवार नागरिक त्रस्त आहेत. तर अशाच त्रस्त असलेल्या नागरिकांकडून आपल्याला वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे आपण आलेलो आहोत श्रीमानजी कॉम्प्लेक्समध्ये. आपण जाणून घेणार आहोत की नक्की त्यांची तक्रार काय आहे. काय सांगाल की कचरा गाडीबाबत, घंटा गाडीबाबत काय तक्रार आहे? गेले 2 ते 3 महिने आम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय. 2-2 दिवस गाडी येत नाही आणि सतत जे संबंधित ठेकेदार आहेत किंवा नगरपंचायतमधले जे तिथे काम करणारी लोक आहेत त्यांना कॉल करावे लागतात. तेव्हा जाऊन कुठे कचरा गाडी येते. त्यातही कचरा गाडी आली तर ती 1-2 कॉम्प्लेक्समध्ये जाते, 1-2 कॉम्प्लेक्स सोडतात आणि त्याच्या पुढच्या कॉम्प्लेक्समध्ये जाते. त्याच्यामुळे मग कचरा हा किती दिवस घरात साठवून ठेवायचा, यासाठी मग नागरिकांना तो त्रास व्हायला लागलेला आहे. एकतर आपण कोकणात आपण राहतो, तर इथे जास्त जी लोक आहेत ती मांसाहार करणारी आहेत. मग 2-2 दिवसाचा जर मच्छीचा किंवा मटणाचं जे काही राहिलेलं असतं, तर ते 2-2 दिवस ते लोक त्यांनी घरात कसं साठवून ठेवणार, हा त्यांचा प्रश्न येतो. एक दिवस गाडी नाही आली तर समजू शकतो, पण दुसऱ्या दिवशी कॉल करावा तेव्हा ती दुपारच्या नंतर गाडी येते. आणि त्यातल्या त्यात असा विषय आहे की बहुतांशी ज्या महिला आहेत त्या वर्किंग वुमन आहेत, जॉबला जाणाऱ्या आहेत. तर आमच्याकडे जी या कचेरी रोडला म्हणा जी गाडी येते ती नॉर्मली 7 ते 8:30च्या दरम्यान येत असते. पण आता असं झालं की त्यांचा वेळच नाही ठरलेला आहे, केव्हाही गाडी येते. मग जेव्हा जी जॉबला जाणारी महिला असते ती जॉबला गेल्यानंतर तिचा त्या दिवशीचा कचरा साठतो, आदल्या दिवशी गाडी आलेली नसते त्या दिवशीचा कचरा साठलेला असतो. मग आता आमचा सगळ्यांचा हा प्रश्न आहे की आम्ही आता हा जो 2-2 दिवस आमच्याकडे घरात कचरा साठतो तो आम्ही आता रस्त्यावर आणून टाकायचा का? जसा तुम्ही आता उल्लेख केलात की गाडी येते पण गाडी एका ठिकाणी थांबत नाही, दुसऱ्या ठिकाणी जाते, तर नक्की काय होतं? हा प्रकार काय? त्यांना सांगावं लागतं की बाबा आमच्या इथे गाडी आली नाही. मग ठेकेदाराला फोन केला की मग ते तेवढ्याच भागामध्ये कचऱ्याची गाडी पाठवतात. आता आजचाच विषय झाला कचरा, काल मोठे ट्रॅक्टर आला होता. आज त्यांनी अगदी छोटीशी कचऱ्याची गाडी पाठवली. फक्त शिवाजीनगर आणि गणेश कॉम्प्लेक्स एवढ्यामध्येच त्यांनी कचरा गोळा केला आणि गाडी पूर्ण भरली. मी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो बोलला मी 1 तासाने येतो, मी ही गाडी डम्पिंगला टाकतो आणि मग नवीन तो कचरा ओतून पुन्हा इथे येतो. तो आला 3 तासानंतर आला, पण त्यांनी फक्त जे स्काय व्ह्यू, श्रीजी कॉम्प्लेक्स इथे जाऊन त्यांनी तिथला कचरा गोळा केला आणि तो सरळ कचेरी रोडनी गार्डनच्या समोरून पुढे निघून गेला. आशियाना बिल्डिंगच्या समोर फक्त काल गाडी आली होती, परवा गाडी आली नाही. आज 2दा गाडी त्यांच्या म्हणजे गार्डनच्या समोरची जी बिल्डिंग आहे 2दा गाडी तिथून गेली, पण ती गाडी तिथे थांबली नाही. तिथून मला परत कॉल आले की गाडी आमच्या इथे थांबतच नाहीये. आणि हा आशियाना कॉम्प्लेक्स म्हणजे गार्डनच्या समोरची जी बिल्डिंग आहे त्यांचा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याची गाडी तिथे थांबतच नाही. रोडवर बिल्डिंग असून तिथे गाडी थांबत नाही. स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाकडे आपण तक्रार केलीत का याबाबत, आणि त्यांच्याकडनं काय उत्तर मिळाले? आम्ही नगरसेवकांशी पण बोललो, प्रशासनाला पण बोललो. ॲक्च्युली खरा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आम्ही कचरा गाडीवर, घंटा गाडीवर जे काम करणारे आहेत, आम्ही जेव्हा मी स्वतः किंवा इथले रहिवासी आहेत जेव्हा ते त्यांना बोलले की तुम्ही 2-2 दिवस गाडी का आणत नाही, त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला मागचे 2 ते 3 महिने आमचा पगार वेळेवर झालेला नाही आहे. मागच्या जेव्हा पाऊस खूप पडला होता 20 ते 25च्या दरम्यान, तेव्हा मला त्यांनी लिटरली सांगितलं की आम्हाला पगार दिलेला नाही आहे, जर 2 दिवसात आमचा पगार झाला नाही तर आम्ही कचरा गाडीवर येणार नाही. जेव्हा मग मी सभापतींशी बोलले तेव्हा 2 दिवसांनी ते बोलले मी करतो आणि 2 दिवसांनी त्यांचा पगार झाला. त्यानंतर 8 दिवस गाडी रेग्युलर आली. मग मी त्या मामांना बोलले की काय कसं काय झालं, मग तुमचं आता झालं ना? तर ते म्हणतात आम्हाला 3 महिन्यातून आम्हाला फक्त 1 महिन्याचा पगार दिला. मग मला आता एक सांगा, जे कर्मचारी आहेत काम करणारे ते काय कुठल्या श्रीमंत घरातून आलेले नाहीये, ते गरीब घरातले. मग तुम्ही 3 महिन्याचा त्यांचा पगार रोखून ठेवता आणि त्यांना फक्त त्या बदल्यात 1 महिन्याचा पगार देता. ते त्यांचं घर कसं चालवणार? म्हणजे त्यांना पगार साधारण एक 10 ते 11,000 रुपये त्यांना पगार असेल, त्यात पण त्यांचा 1,000 रुपये PF फंड कट होतो. त्यांच्या मागण्या अशा आहेत की त्यांना गमबूट लवकर प्रोव्हाइड केलेले नाहीयेत, त्यांना ग्लव्ज दिलेले नाहीत. आम्ही स्वतः बघतो की त्यांच्या हातात ग्लव्ज नसतात. त्यांना रेनकोट नाही दिलेले.
तर आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं की गाडी वेळेवरती येत नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही वारंवार सांगितलं की आमच्या इथे गाडी येत नाही, कर्मचाऱ्यांशी तुम्ही ज्यावेळेला संवाद साधलात त्यावेळेला कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमचा पगार वेळेवर होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला यायला इथे वेळेवरती जमत नाही किंवा आम्ही येणार नाही, 2-3 दिवस आमची गॅप जी असते ती त्या पगारामुळे असते. तर तुमची नक्की आता मागणी काय आहे? पहिलं तर मी खरंच जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत, संबंधित जे काही नेते आहेत माणगावातले, मी त्यांना तर आता एक खरंच निक्षून सांगेल, तुम्ही माणगावमध्ये जे घोषणा देताना भाषणांमध्ये स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव, ते प्लीज देणं बंद करा. कारण अजिबात सगळा वेंधळा कारभार चाललेला आहे माणगावमध्ये. स्वच्छता नावाचा अजिबात कुठेही माणगावमध्ये स्वच्छता दिसत नाही. घंटागाडी जर रेग्युलर प्रत्येक वॉर्डमध्ये मॉर्निंगला, इव्हनिंगला त्यांचे जे टाइम ठरलेले आहेत त्या टाइमात जर फिरली तर खरंच माणगाव स्वच्छ होईल. पण असा जर सगळा वेंधळा कारभार चालणारा असेल तर माणगाव कधीच स्वच्छ होणार नाही. आणि एकच सांगायचंय, त्या गरीब जे कोणी तिथले कर्मचारी आहेत त्यांचे पगार वेळच्या वेळी करा. कारण त्यांचा आणि तुमचे जे काही इश्यू आहेत त्याच्यामुळे तुम्ही जे सामान्य नागरिक आहेत त्यांना तुम्ही त्या गोष्टीचा त्यांना त्रास होत असतो. इथे तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा, तुमचे जे काही इश्यू आहेत ते तुम्ही बाजूला ठेवा आणि सामान्य नागरिकांना त्याचा काही त्रास होणार नाही या गोष्टीकडे तुम्ही प्लीज लक्ष द्या. तर हे होते श्रीमानजी कॉम्प्लेक्स मधले नागरिक. ते आपल्याला सांगत आहेत की घंटागाडी जी आहे, कचरा गाडी जी आहे ती वेळेवरती येत नाही. ती वेळेवरती न आल्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठतो आणि त्याची दुर्गंधी जी असते ती घरामध्ये पसरते. वारंवार आम्ही प्रशासनाला याबाबत सांगितलेलं आहे, लोकप्रतिनिधींना याबाबत सांगितलेलं आहे, परंतु कर्मचारी जे आहेत त्यांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे ते येण्यासाठी टाळाटाळ करतात. अशा पद्धतीचं एक आपल्याला आता कळालेलं आहे. तर त्यांनी अजून एक उल्लेख केला आहे याच्यामध्ये की जे राजकारण आहे तुमचं ते तुम्ही राजकारण बाजूला ठेवा आणि चांगल्या पद्धतीने घंटागाडी जी असेल माणगावमध्ये ती वेळेवरती आमच्यापर्यंत पोहोचू द्या, अशा पद्धतीचा त्यांनी उल्लेख केला. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड. सोसायटीचे तरी डबे असतील, आपण तसं एवढं नाहीये. किती ठेवणार आणि कुंड्यांमध्ये टाकून किती टाकणार? नॉनव्हेज सगळं असतं ना,